भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता एक नवीन ट्विस्ट समोर आलाय। खरातची पत्नी कल्पना खरात हिच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येते। फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर एका अज्ञात स्थानी त्या हरवल्याची बातमी समोर येते। म्हणजेच त्या गायब झाल्यात। पोलीस सध्या त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न करत आहेत। शिर्डी पोलीस ठाण्यात 4 एकर जमीन खरेदी प्रकरणात अशोक खरात आणि त्यांची पत्नी कल्पना खरात हिच्यावर आणि इतर 3 लोकांवर फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आलाय। सध्या पोलीस या प्रकरणाचा चौकशी करत आहेत, तपास करत आहेत। गुन्हा दाखल झाल्यानंतर कल्पना खरात अचानक गायब झाल्याची माहिती समोर येते आहे। त्यांच्या गिरफ्तारीसाठी नाशिक आणि पुण्याच्या दिशेने पोलिसांची 2 पथकं रवाना झाली आहेत आणि तिचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत। अशोक खरातच्या नावाने सुरू असलेल्या प्रकरणात आता मोठे आरोप आणि तपास सुरू आहेत आणि रोज नवनवीन माहिती रोज नवनवीन बातम्या याच्यातून आता समोर येत आहेत। नाशिक पोलिसांनी अशोक खरात यांच्याबद्दल लैंगिक शोषण, ब्लॅकमेल, फसवणूक आणि तंत्र वापरल्याचा आरोप केल्याच्या तक्रारी नोंदवलेल्या आहेत। त्याच्या घरांमध्ये आणि कार्यालयातून बरेच पुरावे आणि बरेच व्हिडिओ देखील सापडल्याची माहिती आता तपासातून समोर येते आणि त्यांच्या पत्नीने आर्थिक फसवणूक केल्याचं हे प्रकरण आता समोर येत आहे आणि ती गायब आहे। सध्या पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। कल्पना खरात यांचा शोध सुरू असून त्यांच्या विरोधात खाते आणि व्यवहारांचे पूर्ण तपास करणे आवश्यक आहे। नाशिक पोलीस आणि SIT प्रकरण आता हे प्रकरण झटपट उघड करण्यासाठी काम करतायत। याबद्दलची पुढची अपडेट आता लवकरच समोर येईल अशी शक्यता आता व्यक्त केली जाते।